नमस्कार मित्रांनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. ऊर्जा चाळीमध्ये येत असते त्यावेळी आता तिला समोर हर्षवर्धन दिसतो. तर ती लगेच त्याला विचारते, तुम्ही इथे? तर हर्षवर्धन तिला म्हणतो, पद्माला वेळीच समज देणं गरजेचं होतं. तुलाही तेच सांगेन, तुझ्या बापासारखा मूर्खपणा तू करू नकोस. तर आता हे ऐकून ऊर्जाला राग येतो आणि ती रागातच हर्षवर्धनला म्हणत असते, माझे बाबा मूर्ख नव्हते आणि शहाणपण तर आत्ता आलंय हर्षवर्धन जहागीरदार. ही केस तर मी लढणारच. सी यू इन कोर्ट नाव. तर आता ऊर्जाने तर हर्षवर्धनला चॅलेंज केलं आहे आणि त्यानंतर आता हर्षवर्धन तेथून निघतो आणि तो थोडा पुढे आल्यानंतर आता त्याला तिथे शौर्य प्रश्न विचारतो, डॅड तुम्ही पद्माच्या घरी का गेला होतात? तिचा या केसशी काय संबंध आहे? परंतु आता हर्षवर्धन शौर्यला काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढील भागात.